शेंगदाणे प्रोटीनचा उत्तम सोर्स आहेत आणि भाजून खायचे म्हटलं तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण भाजतोच, पण ह्या पद्धतीने नक्की एकदा भाजून बघा। हे मी शेंगदाणे 9 ते 10 तास पाण्यामध्ये भिजवलेले। पाण्यामध्ये भिजवताना मीठ घालायचं आहे, तर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेलं होतं आणि ते भिजू दिले। नंतर मी त्यातलं पाणी काढून टाकलं आणि 1-2 तास झाले कपड्यावरती असे पूर्ण साईडने सगळीकडनं पसरवून दिले आणि पूर्ण सुकल्यानंतर मी आता भाजणार आहे। तर मी हे एअर फ्रायर मध्ये भाजणार आहे। जर तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर तुम्ही पॅन वरती बिना तेल मीठ काही लावायचं नाही, भाजायचे। एक नंबर उत्तम हे शेंगदाणे भाजलेले आहेत। 10 मिनिटांसाठी मी एअर फ्रायर लावलेला होता, तर एकदम छान शेंगदाणे भाजलेले आहेत आपले। मी नेहमी हे शेंगदाणे करत असते, या पद्धतीने शेंगदाणे करून बघा। आपण अगदी बदाम बाजूला ठेवू आणि हे शेंगदाणे खाऊ, इतकी छान आहे शेंगदाण्यांची टेस्ट लागते, खूप छान टेस्टी।